आज गुरुचरित्र पारायणाच्या 4थ्या दिवशीच्या सेवेमध्ये मी आज स्वामी महाराजांच्या समोर 5 मिनिट विना घेण्याची पण सेवा पार पडली आणि नंतर निवांतपणे असं माझं स्वामी महाराज समोर दर्शन पण झालं. ओम कालावधी कृपेदा चंद्रवाणी जयशी शंका चक्रा कपाला शुभकला धारी नेत्रदय शेषे सुंदर भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वाशवदन कंठाटोपी समाला दंडकमंडलोदर कट्यांगरक्षका श्रीपुण्यरहित. ओम भूर्भुवस्वाहा. ओम तत्सर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. ओम तत्सर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. ओम तत्सर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. ओम तत्सर्वण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वाहा. ओम तत्सर्वण्यं भर्गो देवस्य कंठाटोपी समाला दंडकमंडलोदर कट्यांगरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां. संना ब्रह्मानंद ऐतिवर्य जय जयाची पुरा पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तुझपै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र प्रचोदया. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत. चला तर मंडळी, आज गुरुचरित्र पारायणाच्या 4थ्या दिवसाची सेवा पण झाली. आज 29 ते 35 असे 6 अध्याय होते आणि आज कमी वेळेत झाले. त्यानंतर आपण दर्शनं घेतली आणि आम्ही काय करतो, दररोज 5-5 मिनिट स्वामी महाराजाची तिथं सेवा घेतो. जपमाळाची कालच्या ह्याच्यात घेतली, आज विना घेतला 5 मिनिट. तर दर्शन वगैरे घेतली आणि आम्ही सगळ्यांनी 5-5 मिनिट सेवा दिली. आम्ही 5-6 जणींनी तर दर्शन वगैरे 5 मिनिट सेवा विना घेतला. तोपर्यंत सगळी गर्दी ओसरली. मग मस्त 5 मिनिट सेवा झाल्याच्या नंतर मी काय केलं, मग निवांतपणे स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. तर स्वामी महाराज किती असे वाटते जसं काय आपल्याकडंच बघायला. तर मस्त असं माझं दर्शन सेवा झाली. दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही औदुंबराच्या झाडाखाली मस्त सगळ्यांनी फोटो काढले. मी स्वामी महाराजांसमोर पण उभे राहून फोटो काढले आणि नंतर आम्ही गावाकडे आलोत. चला तर मंडळी, आता ज्येष्ठ परभणीहून आले पारायणाहून. तर आज गुरुचरित्र पारायणाच्या 4थ्या दिवसाची पण सेवा झाली. तर आज 29 ते 35 असे म्हणजे 6 अध्याय होते आणि आज जास्त वेळ लागला नाही, कमी वेळेत झाले. तर तिथं गेल्याच्या नंतर आम्ही ते स्तवन आरती सगळं जपमाळ शांती मंत्र गायत्री मंत्र हे सगळ्यालाच अर्धा तास लागतो. आणि त्यानंतर पुन्हा 6 अध्याय पण आज छोटे छोटे होते आणि कमी वेळेत झाले. मग झाल्याच्या नंतर आम्ही लाईनमध्ये दर्शनं पण घेतली. आणि आम्ही काय करतो मंडळी, आता पहिल्या दिवसापासून आम्ही तिथं नाव नोंदणी केली. प्रत्येकजण समजा आता ज्याची इच्छा असेल ते 5-5 मिनिट सेवा करते. तिथं कोणी जपमाळ घेते, जपमाळ करते, कोणी विना, म्हणजे असं कोणी असं सगळीकडं देखरेख हे ते सगळं असं म्हणजे सेवा कोणी जसं जमतं तशी घेतात. तर आम्ही पण कालपासून सेवा सुरू केली 5-5 मिनिट. तर काल मी जपमाळ घेतली होती 5 मिनिट आणि आज दर्शन घेतल्याच्या नंतर मी विना घेतला 5 मिनिट. आणि विण्याची सेवा झाल्याच्या नंतर आम्ही मस्तपैकी निवांतपणे तोपर्यंत पारायण मंडळीची बाकी दर्शनाला आले मंडळीची गर्दी ओसरली. आणि नंतर आम्ही निवांतपणे दर्शन वगैरे घेतले आणि घेतल्याच्या नंतर निवांतपणे मग फोटो वगैरे काढले. तिथं औदुंबराखाली उभं राहून फोटो काढले. स्वामी महाराजांच्या समोर उभं राहून फोटो काढले आणि स्वामी महाराज किती फ्रेश वाटते, जसं वाटतं आज आपल्याकडंच पाहिलेत. तर आम्ही फोटो वगैरे काढले
आणि नंतर मग इकडं गावाकडं आलोत आणि आल्याच्या नंतर आज एकादशी आहे आणि आज मग फराळ वगैरे आम्ही केली, साडी वगैरे बदलली, फ्रेश झालो, फराळ केली आणि चला म्हणलं आज निवांतपणे तुमच्याशी थोडंसं बोलावं. तर मंडळी मी दररोज येताना काही ना काही घेऊनच येते. तर मी देवाचंच आणते, घरातलं काय आणत नाही, संसारातून मला आणायला पण आवडत नाही. तर मी देवासाठीच कुठली पण वस्तू आणते. चौरंग आणले छोटे छोटे मूर्तीला, एक दिवस तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेच असं कालच्या, आणि वस्त्र आणले काही. आणि आज मी एका ताईला शेजारच्या गुरुचे स्वामी चरित्र सारामृताचं छोटा ग्रंथ आणून दिला एका ताईला आज. आणि तर त्या ताई पण स्वामी समर्थाचं खूप सेवा करतात. तर त्यांच्याकडे एक ग्रंथ नव्हता, तर त्यामुळे येताना मला छोटा स्वामी समर्थ सारामृताचा ग्रंथ आणा. मग आज त्यांच्यासाठी आणला. आता फ्रंट कॅमेरा असल्यामुळे तुम्हाला उलटं दिसत असेल, तर हा त्यांच्यासाठी घेऊन आले. आणि मी पण काय केलं, एक आज शमीपत्रचं एक झाड आणलं, रोपटं. कारण दररोज म्हणतात ना पूजेला तुळशीजवळ असावं, पूजेसाठी म्हणतात, म्हणून मी आज ते पण घेऊन आले. तर पहा हे शमीपत्र, तर हे पण मी आज घेऊन आले. आणि चला म्हणलं पुन्हा आणखीन मला चौरंग आणून माझं मनच भरलं नव्हतं, तरी पण आणखीन पुन्हा 2 आज आणले. पहा सगळे म्हणून आता माझ्याकडे भरपूर झाले. तर पहा हे त्या ताईसाठी आणलेलं ही स्वामी चरित्र सारामृत. आणि हे पाही चौरंग मी 2 दिवस आणले थोडे थोडे करून. तर पाही छोटे 5 आहेत आणि मोठे 3 आहेत. तर मला छोटे पण आणखीन घ्यायचे होते, पण ते केंद्रात नव्हते, एवढेच होते. हे पण 2 दिवस भेटले, एक दिवशी एका, दुसऱ्या दिवशी 4 असे भेटले. आणि हे होते भरपूर. तर म्हणलं एवढे मोठ्याची काय मला तेवढी हे नव्हती, पण चला म्हणलं स्वामी महाराजांसाठी आणि आणखीन महादेवाच्या मूर्तीसाठी, कुठल्या मूर्तीसाठी होईल म्हणून नंतर हे आणले 3. तेव्हा भरपूर हे आणले. आणि ग्रंथ आणि इकडे शमीचं रोपटं पण आणलं मंडळी. तर मंडळी मला नाही का कुठं पण देवाधर्माला गेलं ना, तर असं देवाच्याच वस्तू कुठल्या पण आणा वाटतात. माझ्याकडे ग्रंथ पण पहा खूप आहेत आणि पूर्ण ग्रंथ मी असे वाचलेले आहेत. देवाच्या मूर्त्या असो, वस्त्र असो, असे कुठल्या पण वस्तू मला देवाच्याच आवडतात आणायला. तर चला म्हणलं आता 2-3 दिवस मी थोडं करून असं देवाच्या पण वस्तू आणल्या. तर चला तर मंडळी, मग आज गुरुचरित्र पारायणाच्या 4थ्या दिवसाची पण सेवा आज पार पडलेली आहे. तर आणि तुमच्याशी आज थोडक्यात शेअर करायचा पण प्रयत्न केलेला आहे. तर कसं वाटलं आमचा आजचा गुरुचरित्र पारायणाच्या 4थ्या दिवसाच्या सेवेचा छोटासा ब्लॉग. आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर पुन्हा भेटू उद्याच्या गुरुचरित्र पारायणाच्या 5व्या दिवसाच्या सेवेमध्ये लवकरच. धन्यवाद. रामकृष्ण हरी.